डोंबिवलीतील टंडन रोडवरील क्रांतीनगर येथील चाळकऱ्यांचे पुनर्वसन न करताच गाळे तोडायला गेलेल्या अधिकारी पथकाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी विरोध केला आहे. अगोदर पुनर्वसन करा आणि मग कारवाई करा अशी मागणी स्थानिक आमदार व रहिवाशांनी केली आहे. मात्र गाळ्याच्या पाठीमागे बांधण्यात आलेल्या इमारतीला अडथळा निर्माण झाल्याने ते समोर गाळे तोडायला घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मच्छिंद्र आहिरे. मी तर रहिवाशी 40 वर्षापासून आहे. माझ्या बाबांना पण 50 वर्ष. आम्ही तर 70 वर्षापासून राहतो इथे क्रांतीनगरला. आमचं दुकान पण आहे, घर पण आहे. समस्या काय, इथं आता 2 वर्षापासून घरं तोडताय, गाळे तोडताय, अनधिकृत आहे. पुनर्वसनला सर्व कागदपत्र दिलेली आहे, तरी पण विना विस्थापन न करता डायरेक्टली तोडायची कारवाई करायला आले इथे. स्थानिक नगरसेवक मंदाराव आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या दमदाटीनं चाललंय सगळं तोडायचं. हा, तेच आमचा आता गाळा आहे, आम्ही भाड्याने दिलेला आहे. आमचा 5, 6, 7, 8 वर्ष झाली. आम्हाला काही सांगितलं नाही. अचानक येऊन सांगतात तुमचे गाळे तोडणार. असं कसं? तुम्ही आम्हाला पर्याय जागा द्या ना कुठेतरी. पर्याय जागा देत नाही. एकदम तुम्ही येता आणि सांगता गाळे तोडता. असं कसं? तुम्ही गाय गरीब जाणार कुठे? आज माझा नवरा नाही, माझा मोठा मुलगा आहे, तो अशी साधी नोकरी करते. साधा मुलगा आहे, कोण ना. माझं या गाळ्याच्या भाड्यावर सर्व चाललेलं आहे. काय करणार मी एकटी बाई? सांगा बघू तुम्ही. काय करणार? काय गॅरंटी सोडून काय करणार आहे? त्यांना आम्ही काय बोललो? आम्हाला आधी सांगायचं होतं ना. तुम्ही एकदम येऊन तोडून जाता. असं कसं? हा चुकल्या नाही असं आहे ना. आज इतके वर्ष झाली तेव्हा आम्हाला पर्याय जागा द्या ना कुठेतरी. असं मी सांगतो. असं करून तुम्ही गाय गरिबांना कसं सांगताय? कुठे जाणार मी विधवा बाई? आज मला 2 मुलं आहेत. माझ्या मुलांना नोकरी नाही. एक मुलगा ड्रायव्हरची नोकरी करतो, हातावर पोट आहे त्याचं. एक मुलगा असं साधा काम करतो. आज मी भाड्यावर बाई जगते. कोण आहे माझं सांगा? श्रीधर केशव टाकेकर. काय समस्या आहे आणि काय? माझं इथं 35 वर्षापासून इलेक्ट्रिकचं दुकान आहे. त्याच्यावर माझा पूर्ण चालत आहे. पूर्ण कुटुंबाचा सर्व खर्च. तर मला कुठे दुसरा दुकान द्या, नंतर दुकानात कारवाई करा. पण तुम्हाला या कारवाईचं नेमकं कारण काय सांगण्यात आलं? काहीच सांगितलं आम्ही. नोटीस तर आम्हाला नाही दिली. नोटीस नाही, काय काहीच नाही. नाही. 50 वर्ष झाले दुकान आहे. आज आम्हाला नोटीस नाही, काय नाही. डायरेक्ट तुम्ही कारवाई करायला कशी येऊ शकता? आम्हाला काही कल्पना द्यायला पाहिजे, काय पुनर्वसन करायला काय पाहिजे. करायचंय? पुनर्वसन झालं पाहिजे ना. आणि आम्हाला आमच्या जागेतच घ्यायला पाहिजे. आम्हाला कुठल्या कोरड्यात टाकून चालणार नाही. आमचं पोट दुकानावरतीच आहे. आम्ही याच्यावरतीच जगतोय. आम्ही कुठे जाणार? तुम्हाला जरी पर्याय जागा दिली तर आम्हाला इथेच पाहिजे. चांगल्या जागी पाहिजे पुनर्वसन. कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये नाही पाहिजे आम्हाला. पण कशासाठी कारवाई केली जाते किंवा काय अशा? काहीच आम्हाला कल्पना येत काहीच नाहीये. कल्पना नाही या रोड वगैरे बाबतीत. सगळं कटिंग झालेलं आहे. काही कुणाला प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे फक्त त्या बिल्डरला. पाठीमागची building बांधली आहे. तोडलेली आहे. तुम्ही कंपाऊंड खाली आणि आमच्यामध्ये एवढी 2.5-3 फुटाची जागा होती. ती जागा सुद्धा त्यांनी आमचं कंपाऊंड पाठीचं तोडून पूर्ण जागा आतमध्ये घेतली. पूर्ण भिंत अशी पूर्णपर्यंत त्यांनी जागा आतमध्ये घेतली. त्यांचं कंपाऊंड आमच्या का? हो, त्यांची कंपाऊंड असं होतं ना. आमचं 2.5-3 फुटाची जागा होती. ती सुद्धा त्यांनी आमच्या दुकानात त्यांचं कट टू कट आतमध्ये घेतली. मला पर्यायी जागा द्या आणि नंतर आमच्या दुकानचं कारवाई करा. साधारण किती दुकानं असतील? इथं दुसऱ्याकडे दिलं तरी चालेल, पण डोंबिवली जवळपास पाहिजे. किती दुकानं असतील? इथं 7 सुमार आहे ना. आमचे 7 दुकान आहेत 7. आणि त्या बाजूला पण 4-5 आहेत. ताई, ही अचानक कारवाई होण्यामागचं तुम्हाला वाटतंय का की काय कारण असेल? तर दुसरं सांगता काय येत ना. कारण आता आहे? बिल्डिंग झाली ना. ह्या बिल्डरचंच काम आहे. हो. त्याने खाली गाळे काढलेले आहे, खाली गाळे काढलेले आहे. आमची गाळे इथं बिल्डिंग आल्या, गाळ्याची किंमत कशी येणार? काठी बाळे काढलेले आणि ही आमची पुढे हे आहे. 35 वर्षापासून आम्ही ह्याच्यावर आमचा संसार चालताय. त्यांनाच प्रॉब्लेम. किशोर, काय समस्या सर? काय झालं होतं नेमकं? काय कशाची कारवाई होती? आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेला असलेल्या क्रांतीनगर झोपडपट्टी, या झोपडपट्टीमध्ये असलेली 14 कुटुंब, या 14 कुटुंबाचे घरं तोडण्यासाठी महापालिकेचे सर्व कर्मचारी स्टाफ आज इथे आलं होतं. आणि मग नागरिकांचा त्याचा प्रचंड प्रमाणे विरोध झाला.
मी पण एक आमदार म्हणून त्या नागरिकांच्या पाठीशी, एक शिवसैनिक म्हणून त्या नागरिकांची पाठीशी राहणं हे एक आद्य कर्तव्य आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही कारवाई करणार त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पुनर्वसन तातडीने केलं पाहिजे. ही आमची मागणी ठामपणे आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, त्यांच्या उपायुक्तांशी चर्चा केली आणि मग सकारात्मक ती चर्चा झाली आणि मग आयुक्तांनी त्यांचं पुनर्वसन करण्याचं आम्हाला शब्द दिलेला आहे आणि लवकरात लवकर हा पुनर्वसन केलं जाईल असा आम्हाला त्यांनी शब्द देऊन तात्पुरती स्थगिती ही आजची तोडण्यासाठी दिलेली आहे. मी मनापासून आयुक्तांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर महोदय एक प्रलंबित प्रश्न आहे आपला BSCचा, तो अनेक वर्ष तुम्ही लढताय, त्याच्या कुठपर्यंत आले का? त्याचप्रमाणे मी त्या आयुक्तांशी तीच चर्चा केली की आज आमच्या BSCला 14 वर्ष झाली. आज आमचे 117 लोक आज बाहेर आहेत आणि वन भटकत आहेत. पण कोणीतरी माशी टाकण्याचं काम, शिंगण्याचं काम हे करत असतात. मधल्या काळात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकमध्ये आम्हाला तात्पुरती घरं देण्याचा ठराव मंजूर केला आणि तसं आम्हाला पत्रही देण्यात आलं. आमचं घरं अलॉटमेंट बी करण्यात आलं. पण कुठेतरी माशी शिंगली आणि मग कोर्टाने स्टे दिली. मग असं परत इकडे काही होऊ नये, हे पण 14 15 वर्ष कुठे भडकू नये म्हणून आम्हाला पहिला तुम्ही पुनर्वसन करा आणि त्याच्या नंतरही घरं तोडा. आमचा कुठलाही विरोध नाही, फक्त आमचा पुनर्वसन झाला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहोत.